100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. व काय तुझ्या गावाले असतील, तुझ्या बहिणी असतील, तुझ्या आणि कोण असतील त्यांनी बक्षीस दिलं, माझं त्याच्याशी काही घेणं नाही. तुझी जी सवय आहे ना घाणेरडी लोकांकडे भीक मागायची ती सोडून दे रे. तुझ्या बहिणीसुद्धा लाज वाटत असत, काय आपलं भाव येऊ लोकांच्या गावाल्याकडे पैसे मागतात. मागलं नाही तर आमच्या त्या वर्गाचे सावकाराकडे मागलं, तुझे किती 1000 रुपये दिलेले. हां कसली आवड कर्माची. किती किती पैसे तुका दिले म्हणजे तुझा पोट भरा. भीक मागवतो. चिलेबोनचे शिष्य रवींद्र शिंदे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. आता गुगल पेच्या माध्यमातून उज्ज्वला उल्हास सावंत या भगिनीकडून मला 1000 रुपये आलेले आहेत. आणि उल्हास गोलतकर यांकडून हे जुवाचे असतात, मालवण जुवा, त्यांच्या हातात त्यांच्याकडे कसं मागशील तर तो विचार करू. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ठीक एवढं. तो सोनार के लोहार के समजला ना काय तर. किती वेळ ऐक, तू सांगतो की मी सुरुवातीची वेळ घेतलोय व मी वाईट काहीच नाही बोलले ना तुला, म्हणून त्यांनी उमेश परभणी येऊन सांगितलं की बुवा तुम्ही बोला म्हणून. पण तूच काय नाही बोलला म्हणून मी बोलू नाही, बरोबर ना. मग काय विषय नाही, तुझी जेवढी हॅलो तुझी जेवढी पात्रता नाही सर तेवढी तुझ्या पात्रते तुम्ही असेल, पण तुझी परिस्थिती वेगळी झाली आहे. काय पंचपक्वान्नाचं जेवण जर माणसाच्या पुढ्यात दिलं ना तर जो माणूस तो आस्वाद घेऊन त्या पंचपक्वान्नाचं जेवण काय. पण तीच पंचपक्वान्नाची पत्रावळ जर गाढवाच्या पुढ्यात दिली तर गाढवाची पत्रावळी घास मारतलो ती पत्रावळ खातलो आणि मग गंभीर पडलेला खातलो. तशी तुझी परिस्थिती आहे. ठीक आहे ना. अरे टायमिंग तू आज काय मुंबईचे थोडे दिवस भजन या ठिकाणी संतोष शेरटकर आलेले आहेत, जवळचे आहेत, खूप बाऱ्या सगळ्या बुवांना देतात, त्यांचं स्वागत करतोय. मग मुंबईची परिस्थिती तू मुंबईत राहतं दही सगळं, त्यामुळे माहिती आहे ना की 10-11 वाजले की माईक बंद करतात, तरी तू काय अक्कल इकडून काय सांगतो. अरे मग एक तास काय काय कोण लागून गेलं, कमी केला आवाज कशाला कमी केला हो. तुमचं पण सांगतं काय समजतच नाही, तुम्ही ढवळतात कशाचा. सुरुवातीला आमची दररोज कार्यक्रम आहे. हॅलो माझा बंद केला. माझं बंद आलो काय झाला हो बाजू टाका आता दोन येतात मात्र भुकलाय बंद आहे मग. हा माझा पट्टा फ्रीजचा लक्षात ठेवा लागेल. हॅलो हॅलो गुंडू बुवाचा पट्टा लक्षात ठेवा. हो लाईव्ह वाली आहे ना लाईव्ह. हा खरं ना लाईव्ह वाली आहे. बायको पण बघता फोन केलाय कमी पडा. हॅलो हॅलो लाईव्ह वाली आहे ना. या गणेश नगराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात जाते. त्या दोन जातो तुमच्या लक्षात ठेवा. साऊंडवाले असे काय म्हणून काय नाही छान आहे. हॅलो काय ते प्रॉपर बटन आहे का फिरवतं असतं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही का जाणार कुठे तो विषय संपूर्ण. हॅलो हॅलो हां पूर्वी हो ओके विनोद चव्हाण बोलणी जर मी वावा केली बरोबर. प्रत्येकाची परिस्थिती का विषय माहितीसाठी सांगते. गाढव फिरा बाजारात दररोज तुझ्यासाठी सांगते स्पेशल, तू ऐकलं नसेल. गाढव फिरा बाजारात ओरडत नव्हता. म्हणजे एका संतुलिस्तान काय केलं त्याच्या पाठीवर नाही का देवीची मूर्ती ठेवलेली दगडाची.
आणि तो गाढव जेव्हा दुसऱ्या दिवशी बाजारात फिरायला लागलो ना, तेव्हा गाढवाच्या पाठी देवीची मूर्ती बघून लोक त्याला अगरबत्ती ओळख लागले, त्याला हिरो चालू देऊ लागले, त्याला खात्री चांगला चांगला देऊ लागले, त्याची आरती करू लागले. का ते गाढवाची आरती करीत नाही होते, त्या पाठीवरच्या देवीची करत होते आरती. तू गाढव विचार करता आरतीवरती फिरते तर लोक सगळे माझी वावा करतात, पूजा करतात, माझा हिरो चालू घालू लागतात. म्हणजे मी आता कोणतरी झालं. तो एक दिवशी विचार करत असतो, त्याला काय केलं की पाठीवरती हलवल्याने खाली पाडले. आणि दुसऱ्या दिवशी बाजारात जेव्हा तो गाढव फिरलो ना, तर लोक त्याच्याकडे बघितलं, अगरबत्ती फिरवलं, त्याला प्रत्येका खाऊ पी काय फिरलं. तर लोक त्याच्याकडे बघून मग त्याला गाढवा तो गुण चालू केलाय. जसं तुझे गुण असते, तुझ्याकडे संगीत चांगलं पण तुझा पोट गटारा ना. त्या गाढ म्हणजे बोल म्हणजे काय, झक मारी गेली काय, मी झक मारले तुला सांगलोय बोल म्हणून. बोल म्हणजे मी चांगलं बोलून सांगितलं ना. मी सुरुवातीला मग वाईट काहीच नाही ना बोलून, मी लहान पुस्तकाची माहिती सांगितली. हा तू सांगितलं आधी जाण्याचा गणपती, तो फिरतो गणपती, तू सांग ना. भाद्रपद हे सांगतोय, भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा आपण गणपती पूजतो. तो मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला, मुंडके तापून गजासुराचे गणपती केले, केला तो गणपती. आणि आता 15 दिवसापूर्वी मागे गणेश जयंती झाली. त्या नरांतक राक्षसाच्या खात्मा करूसाठी जो गणपती निर्माण झालो तो कुठलं माहिती, महत्त्वाचं विनायक मागे गणेश जयंती तो गणपती तो, बरोबर ना. आणि आपल्या जो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा गणपती प्रत्येकाच्या घरात त्याला आपण मोदकाचा गणपती म्हणजे नैवेद्य दाखवतो. आणि जो मादी गणेश जयंती गणपती येतो ना, अदिती आणि कश्यप मुनी यांचा पुत्र, त्याला आपण तीळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवतो, म्हणून त्याला तिळपुंज जयंती असं म्हणतात. बुवा ही माहिती म्हणजे ना, वाईट काय सांगत आहे, ही माहिती म्हणजे ना. तू वराची साल नंतर तू माझ्या अंगात तू खूप राहतो म्हणून. मग तो विचारतोय, तू काय विचारतोय, तू सांगतोस ना लोकांना आधी जाणारचा गणपती तो कोणतो सांग, सांगू का आता अर्धवट ठेव. तू माका विचारतो काय, तू माका माहितीच आहे, तू सांगू तुला सुरुवातीत अभंग सुरू व्हायच्या आधी लोकांची वाक्य बोलायची मी फेकायची आमच्या अभंग सुरू व्हायच्या आधी मी सांगू का, मी तुला 100 रुपये देणार. हो हो तुमचं तीच लेवल आहे, लेवल ती खूप आहे. काय वेळ ठीक आहे ना, वेळ तुम्हाला मुंबईत सुद्धा वेळ नाही लोकांना. 10 वाजता बंद होता शुकर माहिती आहे, तरी पण झकमारी गेली की त्या केल्या एक 1.25 तास गजर घेतात का, तो म्हणजे अजिबात गजर लावता नाही. गंतल वाढेल राहतील ना, आमदार इथले आहेत ना. मग त्यांची जबाबदारी गाव वाजत आहे, त्यांची जबाबदारी आहे. गणपती सुरुवातीला उठराया नाही नाही त्यांच्या सांगासारखंच नाही रे ना. काय हो काय प्रॉब्लेम आहे, बघा आता सत्यानाच केला तुम्ही. बघा तिकडे मंडईचं वाढवलंय, हात मार हात मार. बरोबर उभराया आला तू भक्त जना, शिवपुत्र देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला मोरया, Allah
तू गाडो फिरलो तेव्हा ते का कोण पूजा करील कोण खाऊ गेले तुम्ही जरा काय केलं माहिती बोमटा सुरुवात केलं रोजच्या प्रमाणे लोक कंटाळल्याबरोबर जे लोक पूजा करत होते ना मूर्ती होती म्हणून त्यांनी दाढी काढलेली आणि त्याचा बॅकग्राऊंड शिकवले पैसे किती परिस्थिती होते लक्षात हो बॅकग्राऊंड तुला नाही समजत तू 10वी शिकलो 12वी शिकलो ना बॅकग्राऊंड अध्यात्म आहे ना बॅकग्राऊंडचा अध्यात्म असं नका नाही बॅकग्राऊंड समजतं तुका अरे नका ना जरूर म्हणतात हां एक मुलगा कोणी सांगितलं तुमचा पण सांगतो कोण गावडे बुवा काही दिवसापूर्वी माझी एका बुवामध्ये वाढ झाली बरोबर ना आता तो बुवा माझा ज्या पद्धतीत बोललो त्या पद्धतीत मी गुंडू म्हणून बोलू शकलो असते पण यूट्यूबच्या माध्यमातून ती गाडी दुनियाभर गेली म्हणून मी बोललो नाही मग त्याच्यातून निष्पन्न काय झालं आउटपुट काय बुवा त्या बुवावर त्याचा खानदान मोठा बरोबर मग त्या बुवावर जे संस्कार झालेत ना ते संस्कार लोकांसमोर गेले त्याच्यात माझं नुकसान काय झालं नाही आता मी ज्या पद्धतीत बोलणार ते माझे संस्कार लक्षात उतरले आणि तू ज्या पद्धतीत बोललोस ते तुझे संस्कार लोकांसमोर गेले ना अपन मानुष कठपुतली है ना ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं फर्क इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं हा आपला दुनियेतला फरक आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण लक्षात ठेवूया मी तुला त्या लेवलला बोलणार नाही कारण माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे मला काय बोलायची गरज नाही मला लोकांकडे पैसे मागण्याची गरज नाही या मंडळात त्यांना माहिती आहे ना की मी 600-700 किलोमीटरवर गेलोय बुवा त्यामुळे माझं मंडळ तुझ्याकडे माहिती येणार ना तू इतकं बोल तुझ्याकडे काय असा तुझ्याकडे काय हा तुका जन्म दिल्यान दुसरे तुका चलाक शिकवल्यान दुसरे तुका अन्न खाऊक शिकवल्यान दुसरे तुका अंजीन मांजीन कोवडे मांजीन खेळाक शिकवल्यान दुसरे तुका पेटी शिकवल्यान दुसरे तुझा लगीन जमवल्यान दुसरे तुझा हात आहे तुझा काय आहे तू मगाशी त्या म्हाताऱ्यांका सांगतोस काय तुम्ही आता कसला काय काढताना अरे असं काही नाही वयस्कर झालं म्हणजे आपल्या बायकोचं प्रेम करू नका काय नाही लग्न झालेल्या मी नेहमी सांगते लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषात माझं सांगणार लग्न झालेल्या प्रत्येक वयस्कर पुरुषात माझं सांगणार आपल्या स्वतःच्या बायकोवर काय सांगते लक्षात ठेवा आपल्या हो नमस्कार आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होईल हो बोलतो सोडा
लग्न झालं तू म्हातारपणापर्यंत आपली बायकोच आपली प्रिय असते अनुभव बरोबर. ती किती म्हातारा झालं तरी प्रेम त्याच्यामुळे काही कमी होणार नाही. उलट म्हाताऱ्या लोकांनी यांना घरी लावा आणि मी सांगते त्या गाणं म्हणा. तुझको लहरा के ऐसे लहरा के तू रूह आ गई. आता माझी बायको कशी होती वा गुंडो वाकात म्हणता गुंडो काय किती काय म्हणता विनोद विनोद उठा ना कडे. तू पूर्वीचा बुवा ना माहीत येते का तुझं तुझ्या पुढ्यात लोंदा असो मग तेव्हा तुझी असंच म्हणणार का विनोद उठा ना गडे चला ना गडे झोपा ना गडे. जुन्याच होता बुवा ना काय हो. काजी ह्याच्या म्हणजे वाचेत काळजी कमी झाली. तू काळजीत कधी गेलं तुझ्या असे पण गेलं काय कधी ते बघा काढू. तू पूर्वी तो बुवा तुझा जुनो तू काळजीत फक्त सांगला काय तू वाट बघी दिल दीवाना काळजी खाली ये ना तू बोललोस त्या लेवलला तर बघ अरे वयस्कर लोक बसले लक्षात घ्या. तुमच्या तिथे बाजाराची जसं तोंडातून जाणार नाही याची सुपारी हो सगळं वाटतं ना तुझ्या पोटात दत अरे लहान नाही वाटलं तुला. हे असले शब्द बोलत घाणेरे गणपतीच्या ठिकाणी. अरे आम्ही दोघे जण इथे या एका स्टेजवर गप्प राहू शकत नाही पण शंकर महादेवाच्या देवळात कधीतरी जा तुम्ही बुवा. कारण शंकर महादेव कशावर बसले नंदीवर बसले. त्यांची बायको पार्वती कशावर बसली सिंहावर बसली. शंकर महादेवाच्या गळ्यात साप ते तो मोठो झील. कार्तिक स्वामी कशावर बसलो मोरावरती आणि गणपती बाप्पा कशावर बसले उंदरावरती. म्हणजे जर सिंह सुटलो पार्वतीचो तर तो नंदीत खातलो. साप सुटलो शंकराच्या गळ्यातलो तर तो उंदरात खातलो आणि मोर सुटलो कार्तिक स्वामीचो तर तो सापात खातलो. इथे एकमेकाचे कट्टर विरोधक असून ना एका मंदिरात एकत्र राहतात पण तू आम्ही एका बुवा असताना एकत्र राहू शकत नाही. एकमेकाची इज्जत काढणे हे एक फक्त लक्षात घ्या. अरे घटनाच्या माध्यमातून बोलायचं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना वयाचे 50 वर्ष झाले. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. आम्ही भेदभाव किती करतो मग तू त्या जातीचा तू सगळ्या लोकांना 65% लोक तलवार मागवतो. त्याचं नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकदा खिंड लढवतो. त्याचं नाव माझी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो. त्याचं नाव तानाजी. आज तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो. त्याचं नाव संताजी. 20 तासामध्ये शत्रूच्या कपूटात पळत तोडतो. त्याचं नाव धनाजी. जिवंत वाघाचा दगडा फाडतो. त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना त्या छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा कट्टर विरोधक कोण औरंगजेब. नेहमी सांगतो मी भांडणार त्याला कळलं कुणीतरी सांगितलं भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. तो मुसलमान जातीचा औरंगजेब नमाज पडत होता आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये थांबत नाही पण ही बातमी कानावर ऐकली त्याने नमाज थांबवलं उभा राहिला अल्लाहच्या दिशेने हात करून आणि म्हणतोय ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा लड़का तेरे पास आ है. शिवाजी महाराजांची ताकद आणि त्यांच्या मातीत जन्माला आलेलो आम्ही होतो लक्षात घेऊ.